कुठले कुठले पुस्तक वाचले आतापर्यंत? हॅरी पॉटर, सुधा मूर्तीचे 4-5 पुस्तकं बर आणि जेरोनिमस स्टिल्टन. सुरुवातीला तर मी 2 स्टोरीज लिहिल्या होत्या, पण त्यांचं पुढे काय करायचं ते मला कळालं नाही. तर मी याचाच सेकंड पार्ट काढतीये. ती हॉरर असणार आहे. त्याच्यात जी याच्यात चेटकीन आहे ती परत भूत बनून त्यांना तिचा रिव्हेंज घ्यायला येते. नमस्कार. आज पुणे बुक फेस्टिवल मध्ये ज्यावेळेस आपण फिरत होतो त्यावेळेस वेगवेगळे लेखक असतील, पब्लिशर असतील, यांच्या आपण भेटी घेत होतो, जाणून घेत होतो. परंतु आज एक युनिक गोष्ट आम्हाला इथं पाहायला भेटली, एक वेगळेपण इथं पाहायला भेटलं की सारा पारकर या पुस्तकाच्या लेखिकेला आम्ही भेटलो. आता युनिक काय तर ती लेखिका आहे 10 वर्षाची, जिने 10व्या वर्षी सारा पारकर हे इंग्लिशमध्ये बुक लिहिलं. आणि जे विद्यार्थी ABCD लिहायला कचरत असतात 10व्या वर्षी, त्याच 10व्या वर्षी त्या मुलीने हे सारा पारकर हे इंग्लिश मधलं बुक स्वतः लिहिलंय. अशी आराध्या आमच्यासोबत आहे. राजीव नांदकर सर जे डेप्युटी कमिशनर आहेत पुणे महानगरपालिकेला, त्यांची ही मुलगी त्यांच्या धर्मपत्नी सोबत आहेत. आणि या दोघांनी वाढवलेलं हे बाळ आणि वयाच्या 10व्या वर्षी एका लेखकाच्या पोटी ही लेखिका तयार झाली. सर देखील लेखक आहेत. प्रशासनामध्ये सरांचे भरपूर पुस्तक आहेत. ती पुस्तकं देखील आपण शेवटी दाखवणार आहोत. परंतु आज तुर्तास आपण आराध्यासोबत या पुस्तकाविषयी गप्पा मारणार आहोत. हे नक्की पुस्तक तिने कसं तयार केलं, तिला कन्सेप्ट कशी सुचली आणि एवढ्या कमी वयात इंग्लिशमध्ये हे पुस्तक लिहिणं नक्कीच इतर मुलांना देखील ते प्रेरणादायी ठरेल. त्याच्यामुळे आज आराध्याची आपण मुलाखत घेणार आहोत. आराध्या, बोलणार तू या पुस्तकावरती? नक्की करायची मुलाखत? ओके. बेटा सारा, तू 6वीत असताना पुस्तक लिहिलं. तुझं पूर्ण नाव काय सांगशील? आराध्या राजीव नंदकर. आराध्या ही राजीव नंदकर सरांची मुलगी आहे. आणि राजीव नंदकर सर हे सध्या डेप्युटी कलेक्टर आणि डेप्युटी कमिशनर म्हणून पुणे महानगरपालिका येथे काम करत आहेत. ते सुद्धा एक लेखक आहेत. आणि एका लेखकाच्या पोटी ही एक छोटीशी लेखिका ही जन्माला आली. म्हणजे वडिलांचा वारसा तू 10व्या वर्षीच सांभाळत येते. म्हणजे 10व्या वर्षी इंग्लिश मध्ये पुस्तक लिहिणं ही छोटी गोष्ट नाहीये छोट्याशा मुलीसाठी तरी. तुला आवड कधी निर्माण झाली पुस्तक वाचण्याची? तू पुस्तकं वाचली असतील ना पुस्तक लिहिले म्हटलं? ज्यावेळेस मी पुण्यात शिफ्ट झाली 3री मध्ये, त्यावेळेस पासून मला पुस्तक वाचायची आवड लागली. तू केव्हापासून पुस्तक वाचते तू? 3री पासून. कुठले कुठले पुस्तक वाचले आतापर्यंत? हॅरी पॉटर, सुधा मूर्तीचे 4-5 पुस्तकं आणि जेरोनिमस स्टिल्टन. अरे बाळा, मी पण नाही वाचले अजून तेवढे पुस्तक आहे. आणि हॅरी पॉटर तू किती दिवसात वाचलं? 1 आठवड्यात. 1 आठवड्यात हॅरी पॉटर वाचलं तू? फर्स्ट पार्ट 1 आठवड्यामध्ये? ग्रेट. इंग्लिश मध्ये? त्याच्यामुळे तू एवढी हुशार आहेस. मग तुला पुस्तक लिहावं असं कधी वाटलं? ज्यावेळेस मी हॅरी पॉटरची सिरीज कम्प्लीट केली त्याच्यानंतर मी अजून थोडेसे 4-5 पुस्तकं वाचले वेगळ्या याचे ऑथर्सचे. मग मला एक आयडिया सुचली, मग मी ती लिहायला लागली. आणि सुरुवात कधी केली तू लिहायला? सुरुवात एक 4थीच्या एंडिंगला. 4थीच्या एंडिंगलाच तू पुस्तकाची सुरुवात केली? म्हणजे मी जे म्हणलो तू 6वीत पुस्तक लिहिलं, म्हणजे तू 4थीच्या एंडिंग म्हणजे 5वीत असतानाच तू पुस्तक लिहित होती? हा. आणि अभ्यास कसा करायचे? अभ्यास त्यावेळेस जास्त नव्हता. मग घरी आल्यावर मी अभ्यास करायची. मग रात्री 1-2 तास पुस्तक लिहायची झोपायच्या आधी 1-2 तास. आणि मोबाईल किती वेळ वापरायचे? मोबाईल एक अर्धा तास वगैरे, कधी बोर झालं तर. अच्छा. म्हणजे लिखाणातून बोर झाली किंवा वेळ भेटला तर थोडाफार तू मोबाईल. म्हणजे बाकीची मुलं तुझ्या फ्रेंड्स असतील छोटे छोटे, त्या मोबाईल भरपूर वापरत असतील, मग तुला नाही वाटलं मोबाईल वापरावा? त्यावेळेस जास्त फ्रेंड्स नव्हते, त्याच्या असं माहिती नव्हतं. अच्छा. बर. आता हे जे तू सारा पारकर हे जे बुक लिहिलंय, ही कन्सेप्ट कशी सुचली तुला? म्हणजे का वाटलं तुला हे पुस्तक लिहावं आणि याच्यात काय या पुस्तकात? सुरुवातीला तर मी 2 स्टोरीज लिहिल्या होत्या, पण त्यांचं पुढे काय करायचं ते मला कळालं नाही. मग एक दिवशी मी त्या दोन्ही स्टोरीज म्हणजे हे केलं मिक्स, आणि मग मला ही एक सुचली. आणि काय या स्टोरी मध्ये काय आहे? या स्टोरी मध्ये एक मुलगी असती, ती एका नव्या याच्यात येते टाउन मध्ये, जिथे तिला 3 फ्रेंड्स भेटतात.
आणि ते तिघी मिळून एकीच्या बर्थडेला एका वेगळ्याच दुनियात जातात. जिथून बाहेर निघायला त्यांना एका चेटकिनीला मारायला लागतं, जी त्या दुनियाच्या लोकांना त्रास देत असती. आणि ती जी मैत्रीण होती, तू पण वेगळ्याच टाउन मध्ये आली होती, तू पण बाहेरून पुण्यात आली होती ना, मग तू स्वतःला इमॅजिन केलं त्याच्यात? हा, थोडस कधी कधी इमॅजिन केलं. बरं, मग कशा सुटतात त्या मुली? एंडिंग मध्ये ते ती जेव्हा त्यांना मारायला जाते त्यावेळेस ते त्यांच्या पावर्सने तिला मारून टाकतात. मग तिच्याकडे त्यांना जे बाहेर जायला लागतं ते तिच्याकडे असतात. मग ते घेतात आणि त्या दुनियेतून बाहेर निघतात. अरे बाळा, सुचतं कसं तुला हे? कसं सुचलं तुला एवढं लिहायला हे? खूप स्टोरीज वाचले ना, मग स्वतःची एक स्टोरी सुचली तसंच. अच्छा, म्हणजे इमॅजिनेशन करून तू हे सगळं लिहित होते. याच्यामध्ये आई बाबांची मदत झाली तुला? हा, त्यांनी काय काय इन्सिडेंट्स वगैरे सांगितले ऍड करायला बुक मध्ये. आणि माझ्या भावाने बुक एडिट करून दिली, म्हणजे काय ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स वगैरे झाले असतील तर ते करून दिलं. एवढं छान इंग्लिश कसं जमतं तुला लिहायला? मी हे बुक्स वाचलेत वगैरे, आणि इंग्लिश मला आवडतं सब्जेक्ट, त्याच्यात जास्त अभ्यास केला वगैरे. तुझे बाबा पण लेखक आहेत, त्याच्यामुळे तुला वाटत होतं मी पण लेखक बनावं? हा, कधी कधी वाटायचं. आणि तू बनली आता? तुला माहितीये का तू सगळ्यात छोटी लेखिका बनू शकतेस? नाही. याच्या आधी पाहिलं तू कधी तुझ्या एवढ्या छोट्या मुलीने पुस्तक लिहिलेलं? कुठं ऐकलंय? नाही. मी पण नाही ऐकलंय. मला तू पहिलीच भेटली की वयाच्या 10व्या वर्षी तू बुक लिहिलं. काय सांगशील तू की याच्यानंतर अजून तुला कुठली पुस्तक लिहायची? हा, आता मी याचाच सेकंड पार्ट काढतीये. ती हॉरर असणार आहे. त्याच्यात जी याच्यात चेटकीन आहे ती परत भूत बनून त्यांना तिचा रिव्हेंज घ्यायला येते. पण मग ते कसं तरी त्याच्यातून परत तिच्या याच्यातून निघून जातात. अरे अरे, सुचणं एवढं सोपं नाहीये. एक चेटकीन मरतीन, परत चेटकीन भूत होऊन येते, आणि त्या छोट्याशा 10 वर्षाच्या मुलीचं इमॅजिनेशन आहे. सोपं नाहीये एवढं. कसं सुचतं तुला? तेच जसं मी सांगितलं होतं आधी की खूप बुक्स वाचलेत वगैरे. आणि इंग्लिशचं आमच्या टेक्स्टबुक्स मध्ये पण खूप स्टोरीज असायचे ना, लिटरेचरच्या टेक्स्टबुक मध्ये, तर ते पण वाचून थोडेसे स्टोरी सुचले. आता मला सांग, लहानपणी सगळ्यांना एक प्रश्न विचारतात घरचे आल्याच्या नंतर, पाहुणे आल्याच्या नंतर, तुला काय बनायचंय? तुला विचारलं, तू काय सांगते? तुला काय बनायचंय? तुला डॉक्टर, इंजिनियर, कुणी सरकारी अधिकारी जसे पप्पा आहेत तुझे, काय बनायचं तुला? मला लेखिका बनायचंय. आणि अजून जर असं कधी फ्री टाइम भेटलं वगैरे तर मी टाइप ऑफ वेट बनेल, कारण की मला अॅनिमल्स आवडतात. अॅनिमल वरती एखादं पुस्तक लिहिणार? हा, मी आता नेक्स्ट बुक मध्ये अॅनिमल्स ऍड करणार आहे, नेक्स्ट पार्ट मध्ये त्या मेन कॅरेक्टरचे पेट्स वगैरे. तुझं खरंच कौतुक करण्या इतपत मी मोठा नाहीये आता, कारण तू वयाच्या 10व्या वर्षी, ज्या वर्षी मला पुस्तक अभ्यासाच्या व्यतिरिक्त पुस्तक वाचायचे असते हे पण माहित नव्हतं मला, तू त्या वयात पुस्तक लिहिते. तुझ्या फ्रेंड्स वगैरे त्यांना माहितीये तू पुस्तक लिहिलेलं? त्या काय म्हणतात? ते कसं सुचलं, मग असे बोलतात की आम्ही खूप असे हे ग्रेटफुल आहेत की तू आमची फ्रेंड आहे वगैरे, तसं बोलतात. भारी वाटत असेल ना तुला? पप्पांना काय वाटतं, मम्माला काय वाटतं? ते बोलतात की त्यांना असं प्राऊड फील होतं वगैरे, आणि ते मला अजून हे करतात की नेक्स्ट बुक लिही, म्हणजे मग अजून हे होईल. नक्कीच बेटा, तू कामच असं करते. या वयामध्ये जर तू एवढी हुशार असशील, तू अशी जर पुस्तकं लिहित असतील तर पप्पा मम्मा तुला प्राऊड फील करणारच तुझ्याविषयी. निश्चितच राजीव नांदकर सरांचे देखील बुक्स आहेत प्रशासनामध्ये जे असतील त्यांनी ते वाचण्यासारखे आहेत. आणि ही जी आमची आराध्या आहे, आराध्याचं हे जे सारा पारकर हे बुक आहे, हे पुस्तक निश्चितच पालकांनी आणि पाल्यांनी वाचणं गरजेचं आहे, जेणेकरून आमच्या आराध्याच्या कामाचं कौतुक हे जगभर पोहोचेल. आराध्या, तुझं खूप खूप अभिनंदन आणि तुला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा. तुझं प्रत्येक पुस्तक मी वाचणार. इथून पुढे तुला जे जे पुस्तकं तुझे येतील ते पुस्तक, पहिलं पुस्तक घेण्यासाठी मी तुझ्याकडे येणार आणि तू मला कळवणार. ओके, थँक्यू. थँक्यू.